एकमताने एकमुखाने मान्य देवेंद्रची निवड भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी या ठिकाणी झालेली आहे. आम्हाला या सगळ्या अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचाही दिवस आहे. आतापर्यंत तरी तशी काही माहिती नाहीये, पण 2 उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी शपथ घेतील. काही नाही, काही विलंब वगैरे काही नाही, सर्व व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फार आता जास्त संख्येत नाही. तुम्ही तुमची भूमिका व्यवस्थितपणे बजवा विरोधी पक्षाची. जयगिरीजी काय सांगाल, कशा पद्धतीत गटनेतेपदी निवड एक मुखाने करण्यात आली, कसं पाहता तुम्ही? एकमताने एकमुखाने मान्य देवेंद्रची निवड भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी या ठिकाणी झालेली आहे. आम्हाला या सगळ्या अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचाही दिवस आहे. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये 137 आमदार आमचे या ठिकाणी हजर होते आणि आता दुपारी 3 वाजता आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे त्या ठिकाणी जाणार आहोत. सत्ता स्थापनेबद्दलचा दावा त्या ठिकाणी करणार आहोत. त्यात माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील आणि काही प्रमुख सगळे जे नेते आहेत समजा मित्र पक्षाचे, घटक पक्षाचे, ते त्या ठिकाणी असतील. उद्या नेमकं कोण कोण शपथविधी घेणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत? उद्या मला वाटतं आतापर्यंत तरी तशी काही माहिती नाहीये, पण 2 उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी शपथ घेतील. भाऊ, ज्या पद्धतीने विरोधकांकडून आरोप केला जातोय की विलंब लावला गेला, राज्यातील जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? काही नाही, काही विलंब वगैरे काही नाही, सर्व व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फार आता जास्त संख्येत नाही. तुम्ही तुमची भूमिका व्यवस्थितपणे बजवा विरोधी पक्षाची. धन्यवाद. हे होते गिरीश महाजन. त्यांनी सांगितलं आहे की उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.